कोण बोलणार आहे? चालू आहे, अधिकारी आतमध्ये आहे, आपण वकिलांसमवेत आहात, नेमकं काय? शिवसेना हा एक परिवार आहे आणि शिवसेनेच्या अनेक संघटना आहेत. त्यामध्ये महिला आघाडी आहे, युवा सेना आहे, कामगार सेना आहे. त्याच पद्धतीने शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांनी शिवविधी व न्याय सेना स्थापन केलेली आहे. त्याचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत, माझे मित्रही आहेत ते, आणि शिवसेनेचा मी आमदार म्हणून ही सर्व मंडळी माझ्या मदतीला या ठिकाणी आलेली आहेत. त्यांच्यासमोर गुन्हा दाखल करण्यासंबंधी ज्या ज्या गोष्टी ते तपासून पाहतात आहेत आणि त्या बाबतीमध्ये निश्चितपणे मदत नक्की करणार आहेतच. पण एक शिवसैनिक म्हणून सतत आमच्या पाठीशी मंडळी उभे राहिलेली आहे, त्यांना निश्चितपणे मी धन्यवाद देईन. ही एक माझ्या प्रेमापोटी, शिवसेनेच्या प्रेमापोटी ही सर्व मंडळी इथे आले. निश्चितपणे याचा मला समाधान आहे. मी कुठेही अटक पुरवण्यासाठी अर्ज करणार नाही. मला घेऊन जाऊ दे, अटक करू दे, कोर्टासमोर सादर करू दे. न्यायदेवते मला विश्वास आहे, न्यायदेवता मला निश्चितपणे जामिनावरती सोडेल, आम्हाला विश्वास आहे. तुम्ही चुकीचे नसाल तर मग कारवाई करण्यामागचं हेतू नेमकं काय असावं मला वाटतं? आपल्याला सांगू इच्छितो की शिंदे सरकार, भाजपचं सरकार असं एकत्र मिळून माझ्यावरती कारवाई चालू केलेली आहे. या जिल्ह्यामध्ये असेल राजनसावी व्यक्ती ही काय आहे, कशी आहे, ही संपूर्ण कुटुंबाला माहिती आहे, माझ्या परिवाराला माहिती आहे. आणि माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काला कानून, अमित शहा का काला कानून, ये केंद्र सरकारचं हुकुमशाहीला करायचं काय? ये मोदी सरकार की दादागिरी का करने का क्या? हॅलो, ऑनलाइन पावती, ऑनलाइन पावती, ऑनलाइन पावती. पावतीसाठी रस्त्यावर असतात, काय विषय काय आहे, एकदाचा मार्गी का लावत नाही? हे याच्या ठिकाणी अर्थात असं आहे की आम्ही विभागीय आयुक्ताला, कलेक्टरला आम्ही निवेदन दिले. सर्वप्रथम त्यांनी रिक्षा स्टँडची निर्मिती करून द्यावी. नो पार्किंगचे त्यांनी जे ऑनलाईन पावती आहेत, आम्हाला त्यांचा तीव्र विरोध आहे. आमचा म्हणजे ऑनलाईन पावतीला विरोध नाही, परंतु नो पार्किंगचा बोर्ड तिथं नसताना सुद्धा तुम्ही पाठीमागून पावती देता किंवा समोरून पावती देता, त्याला जबाबच विचारत नाही. तुम्ही फक्त खात्यावर पैसे द्यायचा हा तुमचा फक्त धंदा लावलेला आहे का? शहरामध्ये 30 ते 35 हजार रिक्षा आहेत. किती जणांकडे लायसन आहेत, किती जणांकडे परमिट आहेत, याकडे तुमचं लक्ष का नाही? रिक्षांमुळे वाहतुकी बेशिस्त. असं वाटतंय की प्रत्येक रिक्षा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जे विदाऊट लायसनवाले असतील किंवा विदाऊट जे पुलिस असतील त्यांच्यावर कारवाई करत. त्यांचा आमचा विरोधच नाही आहे ना. तर त्याच्या बोला आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिससमोर सर्व रिक्षा चालक मालकांच्या निर्देशने ठेवलेले आहेत. याचं कारण असं आहे की जो सरकारने व या केंद्र सरकारने जो काळा हिट जो कायदा जो आणलेला आहे, त्या संदर्भामध्ये आमचे सर्व रिक्षा चालक मालकांचे निर्देशने आयोजित केलेले आहे. आणि त्याचं कारण असं आहे की हा कायदा जो आहे तो काळा कायदा तुरंत वापस घ्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर यावे लागेल. व तसंच छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कलेक्टर ऑफिस व विभागीय आयुक्तालयासमोर या ठिकाणी आम्ही अनेक वेळा निवेदन दिले की काही रिक्षा चालक मालकांच्या जी समस्या आहेत त्यामध्ये रिक्षा स्टँडचा मुद्दा आहे, नो पार्किंगचा मुद्दा आहे व तसंच प्रीपेड यांचासुद्धा मुद्दा आहे. अशा बऱ्याच आमचे काही डिमांड आहेत. आम्ही आमच्या निवेदनाद्वारे तुम्हाला पोहोचण्यासाठी कार्यक्रम असतो.
आणि त्या हळदीकुंकू कार्यक्रमासाठी जे साहित्य लागतं ते आणण्यासाठी 2 दिवस ती मुंबईला गेलेली आहे. ती उद्या सकाळी या ठिकाणी येणार आहे. सर आता गुन्हा दाखल झालाय, घटना घडलेल्या आहेत, आता जे काय होईल ते होऊन काय? होऊन जाऊ दे. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजन साळवी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजन साळवी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजन साळवी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. राजन साळवी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजन साळवी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो. शिवसेना पन्नास खोके हे आत्म निर्माण केलेलं आहे आणि ही सर्व मंडळी आली, ही सर्व आमच्या प्रेमापोटी आलेली आहेत. हे प्रेम फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. निश्चितपणे सर्वांचा मी इथे ऋणी आहे की माझ्या प्रेमापोटी लोकही या ठिकाणी आलेली आहेत. तुम्ही शिंदे गटात गेला नसता तर ही कारवाई झाली नसते. शिंदे गटाचा विषय काढूच नका हो तुम्ही. शिंदे गटामध्ये जायचं ज्ञान गेलो असतो तर तेव्हाच गेलो असतो. हा माझा विषयच नाही. तर नारायण राणे शिवसेना सोडून गेले त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व मंडळी बाळासाहेबांकडून राहिल्याची तुम्हाला आठवण असेल त्यावेळी. तुम्ही जुने आमचे मित्र आहात, पत्रकार आहात त्यावेळेस. तुमच्यावर झालेली कारवाई ही उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का धक्के असे सण अनेक केलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव साहेबांपासून अनेक लोक शिवसेना सोडून गेले. ते धक्के घेत घेत ही शिवसेना संघर्षातून उभी राहिलेली आहे. त्यामुळे धक्क्याचा काही फरक पडत नाही. तेच म्हटलं दुःखाची गोष्ट, खेदाची गोष्ट हीच मला आहे मनाला लागलेली की मी एक लोकप्रतिनिधी आहे. तुम्हाला माझ्याबद्दल काय आक्षेप असेल तर तुम्ही माझ्यावरती कारवाई करा, त्याला सामोरं जाईन. पण माझ्या पत्नीला आणि मुलाला त्यामध्ये, माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाला त्यात घेऊन ये अशी माझी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने या सरकारने आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मुलावरती गुन्हा दाखल केलेला आहे. ही फार मोठी चूक केलेली आहे. मी तुम्हाला सांगतो ह्याचा निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये ही असलेली जनता हे जनतेला पटलेलं नाही, पटणार नाही आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जनता यांना जागा दाखवून देईल हे माझं मत या ठिकाणी आहे. तर आम्ही सर्वजण कोर्टात जाणार नाही. कशाला अटक जामीनसाठी आम्ही सामोरं जाणार. आता कारवाई करून मला दबाव टाकून प्रयत्न करत असतील पण दबावाला आम्ही भीक घालत नाही. आमच्या सर्वांच्या निष्ठा त्या वंदनीय शिवसेनाकडून बाळासाहेब ठाकरेंच्या कर्णाशी असल्यामुळे त्या दबावाचा काही परिणाम होणार नाही असं माझं मत या ठिकाणी आहे. ते पण ॲडव्होकेट सगळे तिघे राजा काय जिल्हा प्रमुख ना